रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत आणि 3 कारणांमुळे त्यांचा दौरा हा चर्चेला ठरलेला आहे. पहिलं कारण म्हणजे जेव्हा व्लादिमीर पुतिन हे पालम एअरपोर्टवर आले आणि त्यांना पंतप्रधान स्वतः रिसीव्ह करायला आले, तेव्हा ते त्यांच्या स्पेशल आर्म्ड व्हेकलमध्ये बसले नाही, जे रशियातून स्पेशली त्यांच्या दौऱ्यासाठी बोलवण्यात आलेलं होतं. तर एका टोयोटा फॉर्च्युनर गाडीमध्ये बसले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि व्लादिमीर पुतिन असतील, जगातील हे 2 मोठे नेते टोयोटा फॉर्च्युनरमध्ये का बसले यावरून सुद्धा चर्चा झाली आणि काहींनी तर मीम सुद्धा बनवली की ती टोयोटा फॉर्च्युनर हे बेस मॉडेल होतं. तर ती बेस मॉडेल नव्हती, तर टॉप मॉडेल होतं. मात्र जे डायमंड अलॉय कट व्हील्स असतात ते बुलेट प्रूफ गाडीमध्ये वापरण्यात येत नाहीत. दुसरं कारण म्हणजे देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना म्हणजे व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनमध्ये एक स्टेट डिनर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या स्टेट डिनरला राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील यांना या डिनरचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार शशी थरूरना या डिनरचं निमंत्रण देण्यात आल्यामुळं काँग्रेसमध्येच पवन खेरा यांनी शशी थरूर यांना झापलं की नेत्याला निमंत्रण नसताना त्या पक्षाचा खासदार कसा निमंत्रण स्वीकारू शकतो आणि जेवणासाठी जाऊ शकतो. दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे व्लादिमीर पुतिन स्टेट ऑनरसाठी जेव्हा राष्ट्रपती भवनच्या परिसरामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे दोन्ही मोठे नेते तिथं हजर होते आणि राष्ट्रपती भवनमध्ये जेव्हा व्लादिमीर पुतिन यांची गाडी एंटर केली त्यावेळेस व्लादिमीर पुतिन यांना रिसीव्ह करण्यासाठी, सल्यूट करण्यासाठी एक जवान होता ज्याने त्यांना सल्यूट केलं. त्या सल्यूट नंतर व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांसोबत हँडशेक करण्याऐवजी देशाच्या एका जवानासोबत हँडशेक केलं. त्यावरून सुद्धा मोठी चर्चा जी आहे सोशल मीडियावर झाली. 3 कारणं, एक फॉर्च्युनर गाडी, दुसरं विरोधी पक्षनेत्याला निमंत्रण नाही आणि तिसरं एका जवानाला व्लादिमीर पुतिन यांनी हँडशेक केलं. हे 3 ज्या गोष्टी आहेत त्या सोशल मीडियावर जास्त चर्चेला गेल्या आहेत.